न्याय म्हणजे सत्याचा विजय। पण सत्य शोधायचं कसं? न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का? तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे का? कायद्याचे गूढ उलगडणार, सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील। महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन। एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर। लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार। केजरीवालांनी सरकार चालवण्याचा प्रयत्न केला, तो दिल्लीसाठी बाधा ठरणारा होता। सुधीर मुनगंटीवार। दिल्ली निकालीवर ते म्हणाले, आनंदाची बाब आहे, गेल्या 10 वर्ष ज्या पद्धतीने दिल्लीमध्ये केजरीवालांनी सरकार चालवण्याचा प्रयत्न केला, तो निश्चितपणे दिल्लीच्या विकासासाठी एक बाधा ठरणारा होता। राज्य चालवण्याचा जो प्रयत्न त्यांनी केला, तो प्रयत्न आम्हाला विकास आणि प्रगतीमध्ये अडकाटी टाकणार आहे। तेलंगणा, आंध्रा नंतर दिल्लीत हे मतदारांनी सांगितलं आहे की देशाच्या प्रगतीचा संकल्प करणारा, इकॉनॉमीचा निश्चय करणारा असा पक्ष निश्चितच विजयी झाला पाहिजे। आता देशाची राजधानी दिल्ली ही प्रगतीपथावर येईल आणि केजरीवाल यांनी असत्याचा सत्य करण्याचा प्रयत्न केला, तो जनतेने समर्पक उत्तर मतदारांनी दिले आहे। दिल्ली जिंकलो तर देशही जिंकणार, बिहारवर याचा परिणाम होईल। बिहारमध्ये मोठ्या प्रमाणात नितीश कुमार यांच्या जागा निवडून येतील। काँग्रेसवर सुधीर मुनगंटीवार म्हणाले, पराभवाची तयारी आहे। एक नापास होणार विद्यार्थी दाखवा जो म्हणतो की मी बुद्धिमान नाही म्हणून नापास झालो। जिथं कर्नाटक जिंकता, झारखंड जिंकता तेव्हा काही वाटत नाही आणि महाराष्ट्रात पराभूत झाल्यावर इतक्या गोष्टी कशा काय सुचतात। काँग्रेस पानिपतावर ते म्हणाले, कोणत्याही पक्षाचे पानिपत झालं असं मी म्हणणार नाही। त्यांनी ज्या पद्धतीने कर्म केले त्या पद्धतीचं फळ देतो। केजरीवाल पिछाडीवर, ज्यांनी ज्यांनी दारूचा हात पकडला, दारूचा द हा माणसाला दानवाचा द करतो। दारूचा स्कॅम हे लोकांना आवडत नाही असं ते म्हणाले। बघूयात यावेळी विविध मुद्द्यांवर सुधीर मुनगंटीवार काय म्हणाले ते। निकालावर बिहारचा परिणाम निश्चित होणार। काँग्रेस एवढं मागे हो एकच जागा आहे दिल्लीमध्ये भाजपची मुसंडी पाहायला मिळते। मोठा विजयाच्या दिशेने भाजपची वाटचाल आहे। आनंदाची बाब आहे, गेले 10 वर्ष ज्या पद्धतीने दिल्लीमध्ये केजरीवालांनी सरकार चालवण्याचा प्रयत्न केला, तो निश्चितपणे दिल्लीच्या विकासामध्ये एक बाधा ठरणारा होता। सर्व फुकट देऊन राज्य चालवण्याचा जो प्रयत्न त्यांनी केला, तो प्रयत्न आम्हाला विकास आणि प्रगतीमध्ये निश्चितच आडकाठी टाकणारा आहे। आणि म्हणून तुम्ही बघितलं असेल, तेलंगणा, त्यानंतर आंध्र आणि आता दिल्ली यामधून मतदारांनी हे सांगितलं की देशाच्या प्रगतीचा संकल्प करणारा, $5 ट्रिलियन इकॉनॉमीचा संकल्प करून त्यासाठी कष्ट आणि मेहनत करणारा असे पक्ष, असे विचार विजयी झाले पाहिजे। आणि आता डबल इंजिनचं सरकार दिल्लीत आल्यानंतर मला विश्वास आहे की आमच्या देशाची ही राजधानी वेगाने प्रगतीपथावर जाईल आणि केजरीवालांचं जे असत्य कथन करत सरकार आणण्याचा जो 2दा प्रयत्न त्यांनी यशस्वी केला, त्याला जनतेने आता योग्य समर्पक मतदानातून उत्तर दिलं। 25 वर्षानंतर विजयाकडे वाटचाल करताय, किती महत्वाचं वाटतं आणि यातनं काय मेसेज आहे असं वाटतं राज्याच्या? अरे दिल्ली जीती तो आगे देश में हर राज्य जीतेगा। आता याचा निकालावर बिहारचा परिणाम निश्चित होणार आहे। बिहार अनुकूल असेल, मोठ्या प्रमाणावर बिहारमध्ये जागा भारतीय जनता पार्टी आणि नितीश कुमार यांच्या पक्षाचे निवडून येतील। काल खरं तर राहुल गांधींनी आरोप केला होता की भाजपमध्ये महाराष्ट्रात मतदार अचानक कसं काय वाढलं संसदेत? काय ना हो, पराभवाची पूर्वतयारी आहे। तुम्ही तुमच्या परिसरामध्ये नापास होणारे विद्यार्थी असतील ना, एक नापास होणारा विद्यार्थी दाखवा की मी बुद्धिमान नाही म्हणून नापास झालो, सिलेबसच्या बाहेरचे प्रश्न आले, अशाच पद्धतीचं सांगितलं जातं। यावर काही फार गंभीरतेने बघण्याचं नाही। जिथं राज्य कर्नाटक जिंकता तेव्हा तुम्हाला काही वाटत नाही, झारखंड जिंकता तेव्हा काही वाटत नाही,
आणि महाराष्ट्र पराभूत झाल्यानंतर तुम्हाला इतक्या गोष्टी कशा काय सुचतात देव जाणे. भाऊ केजरीवाल भाऊ एकच नाही भाऊ, काँग्रेसला फक्त एक जागेवर आघाडी आहे आता. काय सांगणार, पानिपत झालं काँग्रेसचं दिल्लीमध्ये. नाही, असं आहे, कोणत्याही पक्षाचं पानिपत जागं असं मी म्हणणार नाही. हे जैसा कर्म करेगा वैसा फल देगा मतदार. त्यांनी ज्या पद्धतीचं कर्म केलं तसं मतदार फळ देतोय. हो, केजरीवाल सुरुवातीपासून पिछाडीवर आहेत. 78 मतांनी ते मागे गेले होते. त्यामुळे आप तर थोडा मुख्यमंत्री म्हणजे माजी मुख्यमंत्र्यांनाही दिल्लीच्या जनतेने नाकारले. ज्यानी ज्यानी दारूचा हात पकडला, आता दारूचा द हा माणसाला दानवाचा द करतो. त्यांनी दारूच्या ह्याच्यात जे स्कॅम केलं ना, ते स्कॅम हे निश्चितपणे लोकांना आवडत नाही. एकनाथ शिंदे साहेबांनी रात्री अमित शहाची दिल्लीत जाऊन भेट घेतल्याची माहिती आहे. पालकमंत्री पदावर कुठेतरी नाराजी आहे, त्या संदर्भात चर्चा त्यांच्यासोबत केली. माझा तर काही अमित भाई बोलले नाही, एकनाथ शिंदेही बोलले नाही. त्यामुळे त्या दोघांच्या चर्चेवर मी काय प्रतिक्रिया देणार आहे. कशावर चर्चा झाली, कशाची राजी नाराजी, मला वाटत नाही यावर काही मी प्रतिक्रिया द्यावा. भाऊ लाडकी बहीण योजनेमध्ये आता स्क्रुटिनी होत आहे, त्याला घेऊन महिलांमध्ये प्रचंड नाराजी आहे की निवडणुकीच्या तोंडावर आधी सांगायचं होतं की या योजनेचा लाभ नेमका कोणाला मिळेल, आणि आता सगळ्यांना लाभ मिळाल्यानंतर पैसे न देण्यामुळे नाराजी झाली. आधी सांगितलं नाही असं कोणी सांगितलं का? अहो, कोणती योजना होते त्याच्या निकषाशिवाय होते का? ती योजना सुरू झाली तेव्हा 1001% त्याचे निकष ठरले होते की 4 चाकी व्हेकल नसावं, इन्कम टॅक्स पेअर नसावा, तो सरकारी नोकरीत नसावा, आमदार खासदार नसावा. हे तर निकष तेव्हाच ठरले होते. हा, फक्त तेव्हा जेव्हा अर्ज केलेत तेव्हा स्क्रुटिनी करायसाठी जो कालावधी होता तो कमी होता. ना निकष बदलले, ना आत्ता कोणी अडचण यावी असे निकष तयार केले. निकष तेव्हाही होते. जर तुम्हाला माहिती आहे की हा निकष आहे आणि तुम्ही अर्ज भरला तर चूक कोणाची, सरकारची आहे का? नाही आहे. हो, वाल्मिक कराडचा आका म्हणजे धनंजय मुंडे असा गौप्यस्फोट तो यांनी केलेला आहे, करुणा मुंडे यांनी. नाही, ठीक आहे. तो असा आहे की ते पती पत्नी आहेत. पत्नी म्हणून त्यांच्याकडे जास्तीची माहिती असेल तर ते सांगत आहे, पण त्यावर मी काही प्रतिक्रिया देणं हे मला योग्य वाटत नाही. ते पती पत्नी आहे. पती पत्नीमध्ये काय झालं, काय अनबन आहे, काय त्यांच्यामधला संवाद आहे, जेव्हा प्रेमानी होते तेव्हा ते कोणाला भेटत होते, यावर ते दोघे जास्त अधिकारवाणीने बघू शकतो. जो मतदानाचा घोळ महाराष्ट्रात केलेला आहे तोच घोळ दिल्लीत केला असा काँग्रेस नेत्यांचा आरोप आहे. सगळं झारखंडमध्ये केला असं म्हणत नाही. उपकार आहे काँग्रेसचे या देशावर. वाघनकाळ संदर्भात काल मुख्यमंत्र्यांनी म्हटलं की तुमच्याच प्रयत्नामुळे खरं तर वाघनकाळ आले. काल प्रदर्शनीचं उद्घाटन झालं नागपुरात, ते आता 8 महिने. मग चांगलं झालं ना. मग याच्यात तुम्हाला काय, अजून चांगलं काम करण्याची अजून आपल्याला इच्छा जागी होते, अजून मेहनत करायची. आणि मी सुद्धा आज चाललो आहे. काल मी माझ्या एका कौटुंबिक कार्यक्रमामुळे घेऊन जाऊ शकलो नाही. काल मला अतिरिक्त मुख्य सचिवांचा फोन आला की साहेब तुम्ही एक भेट दिली पाहिजे. आज दुपारी मी तिथे भेट द्यायला जाणार. दिल्लीचा निकाल आता म्हणजे आता पुढील काळात नागपूरसह वेगवेगळ्या महानगरपालिकांच्या राज्यामध्ये निकाल होणार आहे. जिथल्या महानगरांचा हा निकाल आजचा आणि पुढील काळात राज्याच्या वेगवेगळ्या महानगरपालिकांच्या निकालामध्ये काही त्याचा प्रभाव पडेल असं आहे की एका निवडणुकीचा परिणाम दुसऱ्या निवडणुकीवर होत नसतो. जर तुम्ही सकारात्मक पद्धतीने तो विजय नम्रपणे स्वीकारला तर मात्र त्याचा अनुकूल परिणाम होत असतो. लोकसभेमध्ये काँग्रेसला किंवा महाविकास आघाडीला अनुकूल असे निकाल आले, पण त्यांनी
देवेंद्र फडणवीस यांचा राष्ट्राचा अभ्यास कमी आहे. संजय राऊत. मी कालच दिल्लीत राहुल गांधी यांच्यासोबत पत्रकार परिषद झाली. त्यातच सांगितले की दिल्लीत महाराष्ट्र पॅटर्न लागू केले. ज्याप्रमाणे राज्यात घृणास्पद कृत्य झाले तेच दिल्लीत दिसत आहे. राज्यात जो प्रौढांचा आकडा दिलाय त्यापेक्षा जास्त मतदान झालं आहे असं पॅटर्न दिल्लीत राबवलं गेलं. प्रत्येक मतदारसंघात 15 ते 20 हजार मते वाढवली गेली. यातील काही मते जाणार कुठे तर यातून बिहारला वळवली आणि आता दिल्लीत वळवली. दिल्ली एक लहान राज्य आहे. नायब राज्यपाल यांच्याकडे अधिकार असतात. त्यांनी तिकडे केजरीवाल यांना कामच करू दिले नाही. मी दिल्लीत होतो. जागोजागी टेबल टाकून पैसे वाटले जात होते. तक्रार घेऊ नका अशा पोलिसांना अमित शहा यांनी स्पष्ट सूचना होत्या. अशा प्रकारे निवडणूक लढली नाही. फडणवीसांवर ते म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांचा राष्ट्राचा अभ्यास कमी आहे. त्यांना राष्ट्रीय स्तरावर काम करण्याची इच्छा असावी, पण अमित शहा यांच्यामुळे शक्य नाही. जर फडणवीस यांनी राहुल गांधी यांचे संसदेतील सभागृहातले भाषण ऐकले असते तर तेव्हाचे मुद्दे मांडले असते. तेव्हा पंतप्रधान यांचा चेहरा पडला होता. अशा प्रकारे मतदान वाढवले गेले हे सगळे प्रधानमंत्री यांच्या समोर राहुल गांधी बोलले. फडणवीस यांचा अभ्यास करावा. फ्रॉड भाग्याचे हे सरकार आहे अशी टीका संजय राऊत यांनी केली. बघूयात यावेळी विविध मुद्द्यांवर संजय राऊत काय म्हणालेत ते. कोशिश आगे चलिए, बहुमत की ओर बढ़ गई है बीजेपी, कैसे देखते हैं दिल्ली चुनाव उनको विचार? कल दिल्ली में राहुल गांधी जी, सुप्रिया जी सुळे और मैं खुद एक प्रेस कॉन्फ्रेंस की कि चुनाव आयोग और सरकार का रवैया चुनाव के बारे में कैसा है, किस प्रकार से मतदाता सूची में फ्रॉड हो रहा है और ये महाराष्ट्र पैटर्न नया बनाया है. तो मैंने भी कल कहा कि दिल्ली में भी महाराष्ट्र पैटर्न लागू किया है और महाराष्ट्र पैटर्न जैसा है वैसा ही दिल्ली में काम चल रहा था. चुनाव आयोग आंख बंद करके बैठा था और मुझे कल पूछा, मैंने कल कहा कि 39 लाख वोट जो महाराष्ट्र में 5 महीने में बढ़े उसका आगे क्या होगा. तो मैंने ये कहा ये 39 लाख वोट अब बिहार में शिफ्ट हो जाएंगे, उसमें से कुछ दिल्ली में भी आए हैं. लेकिन प्रधानमंत्री 10 साल से दिल्ली में थे लेकिन वो दिल्ली नहीं जीत पाए. तो उनकी एक आखिरी इच्छा रहेगी शायद राजनीति में होती है कि मेरे होते हुए दिल्ली में जीतना चाहिए. तो किसी भी हद तक जाकर दिल्ली में जीत हासिल करने की कोशिश हो रही है. अब तक पूरा निर्णय आया नहीं है. कांटे की टक्कर है. अगर कांग्रेस पार्टी और आपका मनोमिलन होता तो अच्छी बात रहती. अभी उमर अब्दुल्ला ने संदर्भ दिया है, नहीं उन्होंने ये कहा है अब और लड़ो और एक दूसरे को समाप्त करो. मैंने भी, हम पहले दिन से हम यही कहते थे कि अगर आप और कांग्रेस दोनों का जो राजनीतिक प्रतिद्वंदी है, मैं शत्रु नहीं कहूंगा, वो भारतीय जनता पार्टी है. हमको भारतीय जनता पार्टी की हराने के लिए, सत्ता से दूर करने के लिए आप भी लड़ती है, कांग्रेस भी लड़ती है, लेकिन अलग अलग लड़ती है. अगर एक साथ होते तो दिल्ली का नतीजा डेफिनेटली पहले 1 घंटे में ही बीजेपी की हार सुनिश्चित हो जाती. लेकिन कांग्रेस कुछ खास परफॉर्मेंस नहीं कर पाई है, सिर्फ एक जगह पर ही वो आगे दिख रही है. खाता खोल दिया बस, और क्या है. खाता खोलने के लिए ही सब लोग उतरते हैं मैदान में, लेकिन उससे हमको सबक लेना चाहिए. सबसे पहले दिल्ली में 5 साल से केजरीवाल सरकार को कोई काम करने नहीं दिया. जो लेफ्टिनेंट गवर्नर है वो गुजरात से लाए हैं, मिस्टर सक्सेना, आपको मालूम है. लेफ्टिनेंट गवर्नर के हाथ में पूरी ताकत, सभी प्रमुख नेताओं को भी जेल में डाल दिया. उसका भी ये नतीजा है. आप सभी प्रमुख नेताओं के ऊपर आपराधिक मामले दर्ज करेंगे, जेल में डालेंगे और चुनाव जीतेंगे.
ये एक फॉर्मूला महाराष्ट्र में हुआ, अब दिल्ली में है, शायद अब बिहार का चुनाव है तो बिहार में भी यही करेंगे। राउत साहब, लेकिन जो आपके सब बड़े नेता है वो अभी मतगणना में सब पीछे दिखाई दे रहे हैं। वो केजरीवाल जी हो, आतिशी हो, सिसोदिया जी हो, ऐसे सब बड़े जो गद्दार नेता है वो पीछे दिख रहे हैं। महाराष्ट्र में क्या हो गया? महाराष्ट्र में क्या हो गया? मैंने बोला ना, महाराष्ट्र पैटर्न। ये महाराष्ट्र पैटर्न, लीडरशिप को खत्म करो। जो लीडरशिप मोदी जी के सामने खड़े होने की कोशिश करते उनको हर हाल में खत्म कर दो, हरा दो, चाहे कोई भी कीमत चुकानी पड़े, हरा दो। ये महाराष्ट्र में हुआ है, ये हरियाणा में हुआ। लोग क्या आपको लगता है बीजेपी को वोट कर रहे हैं? नहीं नहीं नहीं, बीजेपी को वोट करना कोई नहीं चाहता है। ये तो जबरदस्ती का वोटिंग है। लेकिन राउत साहब, कल देवेंद्र फडणवीस जी ने ये कहा था कि जो राहुल गांधी की प्रेस कॉन्फ्रेंस हुई ये क्रॉस फायर है, दिल्ली के नतीजे क्या आने वाले हैं इनका उनको पता है, इसीलिए इस तरह का एक ढोंग रचा जा रहा है या एक नाटक हो रहा है। बात ऐसी है कि देवेंद्र जी ने महाराष्ट्र में देखना चाहिए। अभी तक वो राष्ट्रीय स्तर के नेता नहीं बने हैं। राहुल गांधी जी देश के नेता है। कौन चुनाव जीतता है, कौन चुनाव हारता है, उससे नेतृत्व नहीं निर्माण होता। लोग किसको स्वीकार करते हैं। अगर आप लोग बोगस वोटिंग करके जीतोगे तो आप नेता बन गए। आप बोगस नेता है सब लोग। कल राहुल गांधी ने आंकड़े दिखाए ना, 39 लाख वोट 5 महीने में किस तरह से आपने मतदार सूची में डालकर ये चुनाव जीत लिया है। और ये सभी वोट जो वोट का जो आपने जो दिखा है इंक्रीज, सभी वोट बीजेपी को मिले हैं। ऐसा कैसा हो सकता है? इस देश में, लोकतंत्र में सभी के सभी वोट बीजेपी को मिलते हैं? क्या है ये कौन सा चमत्कार है? ये कौन सा गणित है? ये कौन सा मैजिक है? आप बताइए। ये कौन सा अघोरी कृत्य है? ये भी बताइए देवेंद्र जी, आप बताइए। नहीं तो आपके जो साथी है एकनाथ शिंदे जी, उनके पास बहुत सी विद्या, उनको चाहे जादू टोना वाली हो, चाहे अघोरी विद्या हो, सब उनको मालूम है। उनसे पूछ लिए कैसा होता है। आपके पास का जादू की छड़ी है, सभी के सभी वोट आपके पाले में जाता है, कैसा हो सकता है ये? और हमें वापस ज्ञान देते हैं लोकतंत्र के बारे में। व्हाट इज क्रॉस फायर? क्रॉस फायर क्या है? दिल्ली का चुनाव है, हो गया है। प्रधानमंत्री, देश के गृह मंत्री, आप जैसे राज्य के मुख्यमंत्री एक छोटे से राज्य में आकर बैठते हैं पैसे की थैलियां लेकर। हाँ, झूठे मुकदमे डालते हो अपोजिशन के ऊपर। उनका पूरा दिन पुलिस स्टेशन में जाता है और आप अभी जीत गए। क्या है उसमें? ऑपरेशन टाइगर को लेकर आपके पास कुछ जानकारी है क्या? नहीं, आपके पास जानकारी है? आप कल दिल्ली में थे, 9 एमपी हमारे साथ बैठे थे। 9 एमपी। आपने दिखाया ना आपके चैनल पर। तो ये सवाल कहाँ से आता है? कौन शिंदेगढ़? क्या है शिंदेगढ़? हाँ, डुप्लीकेट लोग है, बोगस। क्या है क्या ये लोग? कौन है? जब तक अमित शाह है तब तक शिंदेगढ़ है। और क्या है? जब अमित शाह नहीं रहेंगे, कोई अमृत पीकर आया है क्या राजनीति में? अमृत तो पीकर नहीं आया है ना, कभी ना कभी तो जाना ही है ना। कोई कुंभ में स्नान करता है इसलिए कोई अमर नहीं होगा ना। जाना ही है सबको, हमको भी जाना है, उनको भी जाना है। क्या है शिंदेगढ़? मुझे बताइए ना। हमारी पार्टी मजबूत है जो है वो। हमारे एमपी हमारे साथ है, हमारे विधायक हमारे साथ है। मी कालच दिल्लीमध्ये राहुल गांधीजी यांच्यासोबत आमची पत्रकार परिषद झाली, त्यातच मी स्पष्ट केलं होतं की दिल्लीमध्येही महाराष्ट्र पॅटर्न लागू केलेला आहे। ज्या पद्धतीनं महाराष्ट्रातला विजय प्राप्त केला, निकाल मिळवले आणि त्यासाठी ज्या प्रकारची लोकशाहीतली घृणास्पद कृत्य घडवून आणली महाराष्ट्रात, आणि त्याचाच काल एक्सपोज ज्याला करणं म्हणतो आपण, ते काल राहुलजींनी केलं।
5 महिन्यामध्ये लोकसभा आणि विधानसभा या 5 महिन्याच्या काळामध्ये 39 लाख मतं वाढली. प्रौढ मतदाराचा जो आकडा आपल्याकडे आहे त्याच्यापेक्षा जास्त मतदान झालंय. मतदान आलं कुठून? चुनाव आयोगानं, निवडणूक आयोगानं जो आकडा दिलाय मतदारांचा महाराष्ट्रातला, Shankar Education Societies, Dr. Gujjar Subhash High School, English Medium, Hindi Medium, Junior College of Commerce and Science, Nivlali Camp 422401. Admissions open, nursery to 10th, for English and Hindi Medium, 11th and 12th Commerce and Science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements. मंत्री अशोक उईके यांनी आश्रमशाळेतील रसोई सुविधांची केली पाहणी. राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या संकल्पनेतून आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी शासकीय आश्रमशाळेत एक दिवस मुक्कामी राहणार असून त्यानुसार आदिवासी विकास मंत्री हे यवतमाळच्या मारेगाव तालुक्यातील बोटोणी येथील शासकीय विश्रामशाळेत मुक्कामी होते. राज्यातील 140 आश्रमशाळांचा ऑनलाईन आढावा घेतला. दरम्यान विद्यार्थ्यांसह शिक्षकांसोबत त्यांनी संवाद साधला आणि विद्यार्थी शिक्षकांसोबत पंक्तीला बसून अतिदुर्गम भागामध्ये जाऊन आज मुक्काम करत आहे, केलेला आहे. त्यांच्यासोबत भोजन घेतलं. हे सर्व परिस्थिती पाहिली असता मी उद्याला किंवा येणाऱ्या 4-5 दिवसामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयाशी चर्चा करून जेवणामध्ये 2-4 सुधारणा करावं असा माझ्या मनामध्ये विचार आलेला आहे. सीझननुसार पालेभाज्याची गरज वाटत आहे. त्यामुळे भविष्यामध्ये मुख्यमंत्री महोदयाशी चर्चा करून आदिवासी विभागाच्या माध्यमातून सर्व आश्रमशाळेमध्ये, शासकीय आश्रमशाळेमध्ये आम्ही सुधारणा करण्याचा विषय केलेला आहे. सोबतच विद्यार्थ्यांशी संवाद साधला असता आमचे विद्यार्थी खूप हुशार आहे, परंतु इंग्रजी माध्यमाच्या बाबतीत, इंग्रजी बोलण्याच्या बाबत एक माझ्या लक्षात आलेलं, त्याच्यावर आम्ही विशेष लक्ष केंद्रित करणार आहे. कॉम्प्युटर बाबतसुद्धा, कॉम्प्युटर आणि इंग्रजी आणि गणित या तीन विषयावर लक्ष केंद्रित करून भविष्यामध्ये शासकीय आदिवासी आश्रमशाळेत सुधारणा करण्याचा मी या राज्याचा आदिवासी विकास मंत्री म्हणून माझा विचार झालेला आहे. शासकीय आदिवासी आश्रमशाळेमध्ये विद्यार्थीची संख्या कमी होण्याचं कारण आदिवासी समाजाच्या किंवा विद्यार्थ्यांच्या पालकामध्ये गैरसमज जो होता तो त्यांचा गैरसमज दूर करण्याच्या उद्देशानं आज आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामधल्या 497 आश्रमशाळेमध्ये मुक्काम करून पालकांचा विश्वास संपादन करणे, विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे हाच उद्दिष्ट आहे. महत्त्वाचा व्हिडिओ. महाराष्ट्रामधील प्रिय जनतेने अवश्य एकदा हा व्हिडिओ पूर्ण पाहावे ही आग्रहाची नम्र विनंती. आपल्याला नेहमीच सर्दी असते, आपल्याला नेहमीच पित्त म्हणजेच ऍसिडिटी होते, पोट साफ होत नाही, भूक लागत नाही, नेहमीच रक्ताचं प्रमाण कमी असतं, नेहमीच आळशीपणा वाटतो. संतती होण्यासाठी कितीही प्रयत्न केला तरी प्रयत्न असफल होतात. दिवस राहतात पण गर्भ टिकत नाही, त्वचा विकार बरा होत नाही, अंग नेहमीच गरम असतं म्हणजेच अंगात नेहमीच ताप असतो. याचा अर्थ हाडीतापाची लक्षणे असतात. आपल्याला डायबिटीज आहे, तसेच ब्लड प्रेशरचा त्रास आहे, शारीरिक थकवा नेहमीच राहतो, हाडे नेहमीच दुखतात. कितीही ट्रीटमेंट केली तरी औषधापुरते बरे वाटते. आपल्याला पक्षाघात झाला आहे, व्हायरल इन्फेक्शन नेहमीच होतं, वजन काही केलं तरी वाढत नाही, वजन काही केलं तरी कमीच होत नाही, झोप येत नाही किंवा कमीच लागते, PCOD त्रास नेहमीच होतो, हार्मोनल इनबॅलन्स होतो, त्याला आपण मासिक पाळी वेळेस येत नाही किंवा अवेळी येते असं म्हणता येईल.
दरवर्षी टायफॉइड, डेंग्यू, चिकनगुनिया तसेच अनेक व्हायरल इन्फेक्शन होणं. आपण 100% आजपर्यंत ऐकलं असेल की पोटाच्या विकारामुळे सगळे आजार होतात. हो, हे अगदी खरे आहे. मी तुम्हाला सोपं उदाहरण देतो. फरशी जर रोज निरमा तसेच क्लीन लिक्विडने साफ केली तर फरशी कालांतराने खराब होईल. तसेच नेहमीच पित्त तसेच पोट साफ करण्यासाठी औषध घेऊन काय खराब होईल याचा विचार करण्यासाठी आपण सक्षम आहात. याचं मूळ कारण आहे हाडी ताप, म्हणजेच शारीरिक पचनक्रिया बिघडणे. तलवार ही वापर करणाऱ्यावर अवलंबून असते. जीवन द्यायचं की त्याला मारायचं. तसेच ज्ञानाबद्दल सुद्धा आहे. उपयोग चांगला की वाईट करायचा ते आपणच ठरवायचं असतं. आतापर्यंत महाराष्ट्रामधील हजारो रुग्ण बरे झाले आहेत. असा एक फॉर्म्युला मी स्वतः तयार केलेला आहे. आपण सर्व प्रयत्न करून शेवटी माझ्याकडे ट्रीटमेंटसाठी या. माझ्या यूट्यूब चॅनल तसेच फेसबुक पेजवरही आपण पाहू शकता. 20 वर्ष वैद्यकीय सेवेचा अनुभव तसेच 7 वर्ष सरकारी सेवेचा अनुभव, अनेक राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त, 18 कोरोना योद्धा सन्मान प्राप्त. दर महिन्यामध्ये ट्रीटमेंटसाठी 50 अपॉइंटमेंट घेतल्या जातील. श्री स्वामी समर्थ. जेव्हा विज्ञान आणि अध्यात्म एकत्र असते तेव्हा त्यालाच लोक चमत्कार म्हणतात. फक्त अट एकच आहे आमची. देहू गावामध्ये येऊन आपल्याला ट्रीटमेंट घ्यावी लागेल. संपर्क डॉक्टर प्रमोद रामराव लोहार, श्री मेडिकेअर क्लिनिक, गाथा मंदिरासमोरच देहूगाव, पुणे. 98 22 45 69 82. धन्यवाद. खडकेश्वर महादेव मंदिरात यशोदाबेन यांनी केली विधिवत पूजा. यशोदाबेन मोदी यांनी छत्रपती संभाजीनगर शहरातील खडकेश्वर परिसरामध्ये असलेल्या खडकेश्वर मंदिरात जाऊन महादेवाची विधिवत पूजा केली आहे. यावेळी त्यांनी खडकेश्वर महादेव मंदिरात अभिषेक केला. शंकर एजुकेशन सोसाइटीज, डॉक्टर गुज्जर सुभाष हाई स्कूल, इंग्लिश मीडियम, हिंदी मीडियम, जूनियर कॉलेज ऑफ कॉमर्स एंड साइंस, निवलाली कैंप 422-401. Admissions open. Nursery to 10th for English and Hindi medium. 11th and 12th Commerce and Science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements. मतदारांनी भाजपाला स्पष्ट कौल दिल्याचं दिसून येत आहे. चित्रा वाघ. दिल्ली निवडणुकीचे निकाल आज समोर येत आहेत. मतमोजणी अजूनही सुरू आहे आणि आताच्या माहितीनुसार मतदारांनी भाजपाला स्पष्ट कौल दिल्याचं दिसून येत आहे. एकदा पुन्हा मतदारांनी सिद्ध केलं आहे की जनता भाजप बरोबर आहे. देशाचे यशस्वी लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास दाखवला असून आपला नेता म्हणून स्वीकारला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश प्रगतीच्या वाटेवर असून आता भारताला महासत्ता बनवण्यापासून कोणी रोखू शकत नाही. नमस्कार. दिल्ली निवडणुकीचे निकाल आज समोर येत आहेत. मतमोजणी अजून सुद्धा सुरू आहे आणि आताच्या माहितीनुसार मतदारांनी भाजपला स्पष्ट कौल दिल्याचं दिसून येते. पुन्हा एकदा मतदारांनी सिद्ध केलंय की जनता भाजपासोबत आहे. देशाचे यशस्वी लोकप्रिय प्रधानमंत्री माननीय नरेंद्रजी मोदी यांच्यावर विश्वास दाखवला असून आपला नेता म्हणून जनतेने त्यांना स्वीकारले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली देश प्रगतीच्या वाटेवर असून आता भारताला महासत्ता बनवण्यापासून कोणी रोखू शकत नाही. दिल्लीच्या मतदारांचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. BBS न्यूज या राज्यस्तरावरील 24 तास चॅनलसाठी खालील पदावर काम करणाऱ्या उत्साही, अनुभवी आणि शिकाऊ व्यक्तींची आवश्यकता आहे. तसेच राज्यात सर्वत्र जिल्हावार प्रतिनिधी, कॅमेरामन, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह नेमणे आहे. पदाचे नाव: रिपोर्टर, कॅमेरामन, उपसंपादक, कॉपी एडिटर, व्हिडिओ एडिटर, निवेदिका, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट. त्वरित खालील नंबरवर संपर्क करा. श्री भरत गोसावी, संचालक, 98 227 85 037. श्री सतीश रुपवते, संचालक, 83 297 62 302. श्री बंटी आढाव, संचालक, 89 561 99 139. उद्योग मंत्री उदय सामंत यांची पत्रकार परिषद. दिल्लीच्या निकालानंतर परिणाम होईल असे काही लोक बोलत होते. त्यांना हा धडा आहे. 15 फेब्रुवारीला एकनाथ शिंदे रत्नागिरी दौऱ्यावर येणार आहेत.
शिंदे यांचा दौरा आभारासाठी हा दौरा आहे. यावेळी अनेक जण पक्षात येतील. माजी आमदार सुभाष बने, गणपत कदम यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. त्यात चर्चा सकारात्मक झाली आहे. आमिष न दाखवता मशाल सोडून धनुष्यबाण हाती घेत आहोत. गुवाहाटीला जाण्यापूर्वी माझ्या मनातील कळू शकले नाही. दिल्लीत भाजपची सत्ता आली आहे, त्यामुळे यांना का उत्तर द्यायची. एकनाथ शिंदे यांना किती प्रतिसाद मिळाला आहे हे कोकणात दिसून येईल. जरांगे पाटील यांनी सरकाराशी बोलावं, त्यांना दिलेली आश्वासनं पूर्ण होतील. ओबीसी मधून आरक्षण देत असताना त्यांच्यावर अन्याय होणार नाही याची सरकार काळजी घेईल. ट्विट आणि टीका यांना उत्तर देत बसायचं का? त्यांनी 25-30 वर्ष टीका करत राहावी. राहुल गांधी यांची पत्रकार परिषद म्हणजे महाराष्ट्रातील मतदारांचा अपमान आहे. राजन साळवी यांच्या प्रवेशाबाबतीत मला माहिती नाही. आचारसंहिता असल्यामुळे छाननीला वेळ लागला आहे. ईव्हीएमला दोष देणं म्हणजे आपलं अपयश लपवण्यासाठी आहे. ईव्हीएम बाबतीत जाणकार यांना बळीचा बकरा बनवलं जात आहे. न करता 15 तारखेला राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेब रत्नागिरीच्या दौऱ्यावर आहेत. आज त्याच्या नियोजनासाठी आम्ही कार्यकारिणीची बैठक लावली. आभाराचा तो दौरा आहे. या दौऱ्यामध्ये अनेक UBTचे पदाधिकारी, माजी लोकप्रतिनिधी, विद्यमान पदाधिकारी हे पक्षामध्ये प्रवेश करतील आणि या पक्षाच्या प्रवेशानंतर पक्षप्रवेशाची जी शृंखला आहे ती रत्नागिरीमधून सुरू होईल. माजी आमदार काही प्रवेश करणार असं तुम्ही म्हणाला. आता माजी आमदार प्रवेश करणार की नाही मला माहीत नाही, परंतु काल माजी आमदार सुभाषजी बने आणि माजी आमदार गणपतराव कदम यांनी काशीनाथ घाणेकर सभागृहामध्ये माननीय एकनाथ शिंदेसाहेबांची भेट घेतलेली आहे आणि मला असं वाटतं की शिंदेसाहेबांची त्यांच्यावर जी काही चर्चा झाली ती सकारात्मक झालेली आहे. त्याच्यामुळं ते नक्की UBT सोडून माननीय एकनाथ शिंदेसाहेबांचं नेतृत्व स्वीकारतील असं मानायला हरकत नाही. तर एकीकडे आपल्याकडे पक्षाचं झालं की दुसरीकडे काल विरोधकांनी आव्हान केलं खासदार फोडून दाखवावी मत असेल तर आम्ही कुठं फोडून दाखवतो असं म्हटलं. आम्ही कोणालाच फोडत नाही, आम्ही कोणालाच आग्रह करत नाही. विधानसभेच्या निवडणुकीनंतर एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली चालणारी शिवसेना हीच वंदनीय बाळासाहेबांचा विचार पुरवणारी शिवसेना हे सिद्ध झाल्यामुळं कसलंही ऑपरेशन न करता, कसलीही आमिष न दाखवता कार्यकर्त्यांना कळून चुकलेलं आहे की आता जर शिवसेनेमध्ये खरं काम करायचं असेल तर धनुष्यबाणच हातात घ्यावा लागेल आणि म्हणून मशाल सोडून जर काही लोक धनुष्यबाण हातात घेत आहेत तर आम्ही कोणावर जबरदस्ती करतो? आम्ही कोणावरही जबरदस्ती करत नाही. आणि काल देखील मी सांगितलं, जी काय दिल्लीमधनं वज्रमूठ दाखवण्यात आली तसंच मी गुवाहाटीला जायच्या अगोदर आदल्या दिवशी सेनाभवनला होतो. माझ्या मनात काय आहे तसं समोरचं कोण ओळखू शकलं नाही. तसं काल जे 8 खासदार बसलेले आहेत त्यांच्या मनातलं कोण ओळखू शकणार आहे? त्याच्यामुळे वज्रमूठ किती दिवस टिकते आपण सगळ्यांनी बघू. आपण काँग्रेस शंकर एजुकेशन सोसाइटीज, डॉक्टर गुज्जर सुभाष हाई स्कूल, इंग्लिश मीडियम, हिंदी मीडियम, जूनियर कॉलेज ऑफ कॉमर्स एंड साइंस, निवलाली कैंप 422-401. Admissions open, nursery to 10th for English and Hindi medium, 11th and 12th Commerce and Science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements. मंत्री गिरीश महाजन यांची पत्रकार परिषद संपन्न. त्यावेळी ते म्हणाले, 27 वर्षानंतर दिल्लीमध्ये भाजपचा मुख्यमंत्री होणार आहे. हा आमच्यासाठी आनंदाचा दिवस आहे. 27 वर्षापासून दिल्लीच्या मुख्यमंत्री पदापासून व सत्तेपासून आम्ही दूर होतो. मात्र यावेळी जनतेने आम्हाला स्पष्ट कौल दिला आहे. 70 पैकी 40च्या वर जागा दिल्लीमध्ये भाजपाच्या आलेल्या आहेत. दिल्ली ही देशाची राजधानी आहे व राजकारणाचे मुख्य केंद्र आहे. दिल्लीच्या विजयामुळे संपूर्ण देशात भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये नव चैतन्य व उत्साहाची लाट आलेली आहे. सर्व दिल्लीकरांचं मी आणि म्हणून संपूर्ण देशात, कारण दिल्ली ही आमची राजधानी आहे, राजकारणाचं मुख्य केंद्र आहे आणि म्हणून संपूर्ण देशामध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये एक नवचैतन्य आलेलं आहे. आनंदाचा उत्साहाची लाट आलेली आहे आणि म्हणून खरंच दिल्लीकरांचं, सर्व मतदारांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि आभारही मानतो. या ठिकाणी यावेळेला मात्र भाजपला दिल्लीकरांनी साथ दिल्याचं पाहिलं. दिल्लीकरांनी 27 वर्ष आम्हाला साथ दिलेली आहे. गेल्या काही वर्षापासून
आम आदमी पार्टी यांची सत्ता त्या ठिकाणी होती, पण नुसत्या भूलथाप्या द्यायच्या, लोकांना सर्व मोफत, काहीच घेऊ नका, अंगावरच्या कपड्यापासून चप्पल बुटापासून सगळं अगदी सगळं त्यांनी मोफत देण्याच्या घोषणा केल्या, पण प्रत्यक्षामध्ये मात्र या गोष्टी आलेल्या नव्हत्या. हा अतिशय वाईट अनुभव दिल्लीकरांना केजरीवालांचा आला आणि त्यामुळे त्यांनाही हार पत्करावी लागली. पण त्याचबरोबर आमच्या जिंकण्याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे आमच्या देशाचे पंतप्रधान माननीय मोदीजी, त्यांच्या नेतृत्वाखाली हा देश ज्या गतीने पुढे चाललेला आहे, विकासाच्या दृष्टीने आपण पुढे चाललेलो आहोत आणि म्हणून लोकांचा विश्वास आता भारतीय जनता पक्षावर आहे. नुसत्या दिल्लीत नाही तर आपण आताही ज्या निवडणुका झाल्या त्यात बघितलं असेल, महाराष्ट्रातही बघितलं असेल, अतिशय ऐतिहासिक विजय महाराष्ट्रात आपल्याला मिळाला. त्याचबरोबर इतर राज्यांमध्ये ज्या ज्या ठिकाणी निवडणुका होत आहेत त्या सर्व राज्यामध्ये भारतीय जनता पक्ष हे वेगाने पुढे जात आहे, जिंकत आहे आणि आज देशामध्ये जवळपास 75% ठिकाणी, त्यापेक्षा जास्त ठिकाणी मुख्यमंत्री हे भाजपचे या ठिकाणी आहेत. आणि म्हणून मला वाटतं की भारतीय जनता पक्षावर, त्याच्या विचारावर लोकांचा असलेला विश्वास, मोदीजींच्या नेतृत्वावर अमितभाई आहेत, नड्डाजी आहेत, त्यांच्या विचारावर, नेतृत्वावर असलेला हा विश्वास, यामुळेच एवढं मोठं यश हे आम्हाला संपादित करण्यात आलेलं आहे. या ठिकाणी काँग्रेसला भोपळा सुद्धा फोडता आलेला नाही. काँग्रेसने पुरी तयारी निशी. काँग्रेसची अवस्था अतिशय दयनीय आहे. काँग्रेसला 70 पैकी एक सुद्धा जागा त्या ठिकाणी मिळालेली नाही, एक सुद्धा जागा मिळालेली नाही. इतकी दयनीय अवस्था काँग्रेसची मला वाटतं. आणि सगळ्याच ठिकाणी बघा आपण, प्रत्येक राज्यामध्ये अगदी मोजके 2-4 राज्य सोडले तर काँग्रेस देशामध्ये कुठेही राहिलेली नाही. आता ती अस्ताकडे चाललेली आहे. काँग्रेसचा शेवट होत चाललेला आहे मला असं वाटतं आहे आणि त्यांचं नेतृत्व ते बदलायला तयार नाहीत. अतिशय मी म्हणेल की दिशाहीन भरकटलेल्या जहाजासारखी काँग्रेसची अवस्था झालेली आहे आणि त्याचे परिणाम या सगळ्या मतदारातून आज आपल्याला दिसत आहेत. नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस ॲम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक ॲम्युनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येत आहे ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? प्रहार दिव्यांग संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालयावर पिंडदान आंदोलन. छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये आज प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. दिव्यांग व्यक्तींची संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे, स्वतंत्र घरकुल योजना राबवली पाहिजे, त्यांना राजकीय आरक्षण मिळाले पाहिजे या मुख्य मागण्यांसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने संवेदनशील सरकारचे पिंडदान आंदोलन करण्यात आले. 27 जानेवारी रोजी कन्नड तालुक्यातील त्रिंबक धोत्रे या दिव्यांगाने सुसाईड नोट लिहून व ध्वनिफीत जाहीर करत दिव्यांगांच्या योजनांची अंमलबजावणी होत नसल्याबाबत पैठणच्या जायकवाडी धरणात उडी घेऊन आत्महत्या केली होती. दिव्यांगांच्या विविध योजना व समस्यांबाबत बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली प्रहार संघटनेने राज्यभर अनेक आंदोलने केली, परंतु महाराष्ट्र शासनाने दखल न घेतल्यामुळे दिव्यांग त्रिंबक धोत्रे यांना आत्महत्यासारखे पाऊल उचलावे लागले. आज त्रिंबक धोत्रे यांचं 13वं असल्याने या निमित्त त्यांची संपूर्ण कर्जमाफी करण्यात यावी, घरकुल योजनेचा लाभ मिळावा, अंत्योदय योजनेचा लाभ मिळावा यासह राज्यस्तरीय मागण्यांबाबत गांधी पुतळा, शहाजंग ते छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर असंवेदनशील सरकारचे पिंडदान आंदोलन करण्यात आले आहे. काय सांगाल आज आपण आंदोलन करत आहात? सन्माननीय बच्चूभाऊ यांच्या नेतृत्वामध्ये आज सरकारचा निषेध म्हणून पिंडदान आंदोलन
या सरकारच्या विरोधामध्ये छत्रपती संभाजीनगर कलेक्टर ऑफिसच्या कार्यालयासमोर आम्ही हजारोच्या संख्येने सरकारचा निषेध व्यक्त करणार आहोत. काय कारण नाही? कारण नेमका असं आहे की गेल्या 25 वर्षापासून दिव्यांग अपंग बांधवांच्या मागण्या बच्चूभाऊ यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रभर मागण्या सुरू आहे. अक्षरशः 1,500 रुपये दिवसाला 1,500 रुपये दिवसाला पगार हा शिपायाचा आहे आणि या दिव्यांग बांधवाला महिन्याला 1,500 दिल्या जाते. एका दिव्यांग बांधवाच्या घरामध्ये जर 1,500 रुपयामध्ये त्याचा महिना कसा कव्हर होऊ शकतो हाही शासनानं बघितलं पाहिजे. आणि आमची मुख्य मागणी आहे की दिव्यांगाला 6,000 रुपये प्रति महिना या सरकारने चालू करावा. त्यानंतर त्यांचे घरकुल बिना आठ देण्यात यावे. अशा अनेक मागण्या आहे. या महानगरपालिकेकडं दिव्यांग बांधवाचा करोडो रुपये निधी बाकी आहे, तरी सुद्धा आयुक्त साहेब हा निधी या अपंग दिव्यांग बांधवाला वाटत नाही. ग्रामपंचायतकडे दिव्यांग निधी बाकी आहे. आज या जिल्ह्यामध्ये अनेक ग्रामपंचायती अशा आहे की दिव्यांगाला त्यांचा निधीच वाटत नाही. अशा अनेक मागणीवरती आम्ही आज या सरकारचा निषेध म्हणून आणि धोत्रे यांचं 13वं आणि सरकारचं पिंडदान असं आंदोलन आज करत आहोत. काय म्हणजे सत्याचा विजय? पण सत्य शोधायचं कसं? न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का? तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे का? कायद्याचे गूढ उलगडणार, सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील. महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन. एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल उत्तर. लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार.